सर्वप्रथम माझं नाव प्रज्ञा साळवे आहे आणि मी अनिश्चित एक सदस्य म्हणून इथे आलेली आहे। तर माझं म्हणणं असं आहे की आमच्या मागण्या अशा आहेत की अशा भोंदू बाबांचे जे काळे धंदे असतात ना ते आम्हाला संपून टाकायचे आहेत। अशा प्रकारे यांनी महिलांचा अत्याचार करतात, महिलांवर शोषण करतात, हे फार चुकीचं आहे। आणि माझ्या मते असं आहे की महिलांनीही अशा भोंदू बाबाच्या नादी, अशोक खराच्या नादी लागू नये आणि स्वतःचे आयुष्य आहे ना स्वतःचं ते संपू नये। त्यांच्या नादी लागून फक्त आपला नुकसान होणार आहे आणि आपल्याला कधी स्वर्ग प्राप्ती होणार नाही ना कोणतं आपल्याला त्यांनी गिफ्ट वगैरे देणार आहेत की तुझं भलं होईल, तुला चांगलं लेकरू होईल किंवा काही अशा प्रकारे असं काहीच नसते। अंधश्रद्धेला बळी पडू नये। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक महिलेला कळायला पाहिजे, त्यांनी स्वतः समजून घ्यायला पाहिजे। समजुती आपल्या मनात, आपल्या डोक्यामध्ये दिमाग आहे ना, तर आपण विचार करायला पाहिजे ना की भोंदू बाबाच्या नादी लागायला पाहिजे। आणि चाकणकर बाई आहे ना महिला आयोगाची अध्यक्ष, तर त्यांनी फार चुकीचं केलंय। त्याला सपोर्ट करून तुम्ही सगळ्या महिलांच्या खिलाफ गेलेले आहेत आणि हे ना आम्ही आता जाहीर निषेध करतो आणि आम्हाला बिलकुल पटलेलं नाही तुम्ही जे हे कार्य केलेलं आहेत ना, तुमच्या मोठेपणामुळे सगळ्या महिलांची सेफ्टी ना धोक्यामध्ये आलेली आहे। तर समजून घ्या आणि स्वतःला समजून घ्या आणि तुम्ही पदातून राजीनामा बी दिला तरी चालते। प्रतीक्षा कांबळे, आम्ही अनिसतर्फे नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयाला निवेदन अशोक खरात भोंदू बाबा यांच्याबद्दल आणि नांदेडमधील बुवाबाजी यांच्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत जिल्हा अधिकारी कार्यालयावर। नांदेडमधील जे काही भोंदू बाबा आहेत, त्यांनी एका महिलेला 47 वर्ष महिलेला त्यांनी लग्नाचा आमिष दाखवून 4 वर्ष अत्याचार केलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल पोलीस स्टेशननी अजूनही त्यांच्याबद्दल कारवाई केलेली नाही। कोणतीही त्यांनी कारवाई दाखल करून घेतलेली नाही आणि काहीच ॲक्शन घेतलेली नाही। त्याबद्दल आम्ही नांदेड कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।